रामकृष्णारी मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे। तर आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहात ही वाली बाही डिझाईन। तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी मी हार्ट शेपमध्ये बाही डिझाईन बनवलेली आहे। तर ह्या डिझाईनसाठी आपण लेस वगैरेचा वापर न करता एकदम परफेक्ट अशी डिझाईन तुम्ही देखील बनवू शकता। यासाठी तुम्हाला आजचा हा जो काही व्हिडिओ आहे तो पूर्ण बघायचा आहे, तेव्हाच तुम्हाला जमणार आहे। तर मग बघा, मी इथं नेहमीप्रमाणे जी बाही असते ना एल्बोपर्यंत ती तयार करून घेतलेली आहे। आणि इथं मी मोजून बघते की हार्ट शेप मला किती इंचाचा तयार करायचा आहे। तर मी वरून 3 वर पॉईंट लावत परत खाली आपण यामध्ये बो वगैरे ॲड केलेला आहे ते देखील घेणार। तर इथे बघा 3 इंच उंचीला घेतलेला आहे। डबलमध्ये कॅनव्हासची घडी घेतलेली आहे, रुंदी 1.5 इंच घेतलेली आहे। आणि असा अंदाजानेच थोडं क्रॉस करत मी हाताने एकदम हलक्या हाताने इथं आकार देऊन घेते। तुम्ही बघू शकता हार्ट शेप एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथं ड्रॉ करून दाखवते। तर हा जो काही कॅनव्हास आहे तो मी सिंगल घेतलेला आहे डबल करून, म्हणजे एक बाहीचं आपण इथं कटिंग करतो। परत या खाली मी एक दुसरा कॅनव्हास ठेवत दोन्ही बाह्यांच्या आपण इथं सोबत कटिंग करणार। कारण बघा ब्लाऊजच्या आपण ज्यावेळेस स्लीव बनवतो ना तेव्हा डिझाईन आपल्याला सोबतच कटिंग करायची असते की जेणेकरून ती सारखी यायला हवी। एकचं लहान किंवा एकचा मोठा असा आकार आपल्याने व्हायला नको यासाठी। तर बघा मी बाहेरून त्याला मार्जिन ठेवलेली आहे अर्धा ते पाऊण इंच, आणि आतील हा जो आकार आहे तो देखील आपला इथं कट झाला। तर हा वेस्टेज पार्ट आपला असणार आहे। तुम्ही बघू शकता हार्ट शेप किती परफेक्ट असा निघालेला आहे। तर ह्या पार्टला आता आपण इथे चिपकवून घेणार आहेत कापडवर। तर ह्या ब्लाऊजचा जो आहे ना तो बॅकनेक देखील खूप सुंदर मी बनवलेला आहे, त्याचा देखील मी लवकरच व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे। इथं हे जे कॅनव्हास असतं ना आपलं, हे इस्त्रीच्या मदतीने चिपकून जात असतं। याला आजूबाजूने फोल्ड करत आपण फिनिशिंग केलेली आहे। त्यानंतर आता बाहीची आपल्याला घडी घालायची आहे आणि एक सेंटरला लाईन मार्किंग करून घ्यायची की जेणेकरून आपला हा जो हार्ट शेप आहे तो बरोबर बाहीच्या सेंटरमध्ये यायला हवा, म्हणजे मेन आपला जो दंड असतो ना त्यावर व्यवस्थित दिसायला हवा। इथं बघा आता मी 2.5 वर पॉईंट लावलेला आहे आणि हा जो आपण शेप तयार केलेला आहे त्याच्या पॉईंट बरोबर 2.5च्या पॉईंटवर यायला हवा, या पद्धतीने मी याला सेट करते आणि पिना लावून व्यवस्थित असं एक जागेवर फिक्स करून घेते। तुम्हाला देखील असंच करायचं आहे, पिना लावून घ्यायच्या। आणि बघा आता हार्ट शेपवर आपल्याला टिप टाकायची आहे, बरोबर एकदम हार्ट शेपच्या काठावर आपल्याला टिप टाकायची आहे। तर टिप टाकायला आपण सरळ बाजू असते ना त्या दिशेनेच तुम्ही देखील घ्या, तेव्हा तुम्हाला परफेक्ट जमेल। पॉईंटवर सुई थांबवायची आहे, दाब वर करत कापड फिरवायचे, तेव्हा एकदम कॉर्नर जो असतो ना तो तयार होतो। आणि आता हा हार्ट शेप म्हटल्यावर यामध्ये आपल्याला एकदम हळुवारपणे अशी टिप टाकायची आहे, तेव्हा आपल्याला परफेक्ट असा आकार इथं जमणार आहे। तर एकदम बघा जेवढा मेहनतीने आपण आकार दिलेला असतो ना तेवढ्याच मेहनतीने तो आपल्याला शिवता देखील यायला हवा, याला खूप महत्त्व आहे। तर हे जे आकार आपल्याला दिसायला इतके आकर्षक दिसतात ना तेवढे ते आपल्याला करायला थोडे अवघड जातात। तुम्ही जर का बिगिनर्स असाल तर तुम्हाला नक्कीच ते थोडं अवघड जाणार आहे, पण हळूवार जर तुम्ही प्रयत्न केला तर नक्कीच तुम्हाला देखील चांगलं असं जमणार आहे। मी तुम्हाला इथं हार्ट शेप कसा ड्रॉ करायचा आणि त्याला आपण कशा पद्धतीने एकदम फिनिशिंगमध्ये शिवू शकतो हेच इथं दाखवते। टिप टाकल्यानंतर आतील वेस्टेज पार्ट आपल्याला कट करायचा आहे, व्यवस्थित कट करायचा। तर आतील हा वेस्टेज पार्ट कट झाल्यानंतर आपण इथं पॉईंटला कट लावणार बरोबर। शिलाई कट नको व्हायला, आणि कट तर आपल्याला लावायचा आहे। राऊंड शेपवर पण कट लावणार। हा जो पॉईंट आहे तो पेनाच्या मदतीने आपण असं बाहेर काढून घेणार आणि पूर्णपणे जे अस्तर आहे ना त्याला हाताच्या मदतीने असं सल पाडून घेणार की जेणेकरून ते आतमध्ये व्यवस्थित असं आपल्याला फोल्ड करता येणार आहे। बघू शकता एकदम शिलाई आपली परफेक्ट मी टाकून घेतलेली होती। तर जसा आकार तुम्हाला कटिंगला दिसला तसाच मी इथं तयार केलेला आहे, त्यावर मी इस्त्री करून घेतलेली आहे। त्यानंतर आता हा कापड घेतलेला आहे इथं, याला मी दोन्ही बाजूने असं फोल्ड करून घेते। जो बो असतो ना आपला
त्याला फिनिशिंगमध्ये तयार करण्यासाठी बघा जो कापड आहे त्याला आजूबाजूने आपण फोल्ड करून घेतलं. त्यानंतर आता हे जे जॉईंट आहेत ते बरोबर सेंटरला यायला हवे आणि याची जी रुंदी आहे ती मी 3.5 इंच घेतलेली आहे. चारही कॉर्नर बरोबर बाहेर अशी काढायची आहेत. आता काय होतं असं केल्यामुळे आपला जो कापड आहे त्याचे असे धागे निघत नाही आणि एकदम फिनिशिंगमध्ये आपल्याला इथं बो तयार करता येतो. असं व्यवस्थित घ्यायचं आहे त्याला हातात आणि धागा आपला जो आहे तो असा छान असा गोल गुंडाळून घ्यायचा आणि गाठ बांधून घ्यायची. तर बघा ह्या ब्लाऊजसाठी आहे ना मी खूपच एकदम छान असं याचा जो कापड होता ब्लाऊज पीसचा जो गळ्याचा ठसा निघाला त्यामध्ये छोटे छोटे बुट्टी निघाले होते. तर त्याच बुट्टीचा मी इथं खूप सुंदर असा वापर करून घेतलेला आहे की मणी वगैरे लावायचा नव्हता किंवा बटन पण लावायचं नव्हतं. मला म्हटलं चला आता याचा काहीतरी आपण उपयोग करूया. तर अगरबत्तीच्या साहाय्याने मी हे जे एम्ब्रॉयडरीचं फूल आहे ना ते व्यवस्थित असं छानपैकी कट करून घेते. म्हणजे अगरबत्तीच्या मदतीने याचे काय होत आहे धागे पण लॉक होत आहे आणि फिनिशिंगमध्ये आपल्याला हे जे पॅच आहे ते मिळतं इथं. तर मग मैत्रिणींनो आजच्या ह्या व्हिडिओत मी तुम्हाला खूप सुंदर अशी हार्ट शेपची एकदम न्यू अशी बाही डिझाईन दाखवलेली आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद. असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा. आवडला असेल व्हिडिओ थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर मात्र व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल वर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी.